ओम साईराम. भक्तजनो, चला आता आपण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने श्री साई सच्चरिताचा अध्याय 14वा ऐकूया. तर या अध्यायात आपण रतनजी साई समागम म्हणजेच नांदेडच्या रतनजी शेठचा साईबाबांशी निकट संबंध याबद्दलची कहाणी ऐकणार आहोत. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. तर हे संतश्रेष्ठा श्री साईनाथा, तुझा जय जयकार असो. हे दयाळा गुणगंभीरा म्हणजे अतर्क्य गुण असलेल्या, निर्विकारा परात्परा म्हणजे अत्यंत श्रेष्ठ म्हणजे ईश्वर असलेल्या, अपारा म्हणजे ज्याचा अंतच लागत नाही असा, व निर्वद्या म्हणजेच अगदी दोषरहित असलेल्या साईनाथा, तुझा जय जयकार असो. आपल्या भक्तांसाठी मनात दया असलेल्याने दृष्टीच्या पलीकडील त्यांच्या गोष्टींवर लक्ष ठेवून त्यांना अनेक कारणांनी भेट देऊन त्यांना संकटातून सोडवितोस. दीनांचा उद्धार करण्यासाठी, भक्तांच्या आवरण्यास, कठीण वाईट वासनारूपी दुष्ट राक्षसांचा वध करण्यासाठी साईबाबांचा देखील हा एक ईश्वरी अवतार होता. जे जे चांगल्या मनोवृत्तीने त्यांच्या दर्शनाला आले ते स्वानंद रस प्याले म्हणजे विषय सुखापासून मन आवरून परमात्म्याचे ध्यान लागल्याने होणारा हर्ष त्यांना झाला. त्यांचे हृदय आनंदाने भरून आले आणि ते प्रेमाने डोलू लागले. अशा या सर्व गुणसंपन्न साई समर्थांच्या चरणांवर हीन दीन व अतिनम्र अशा माझ्या पामराचा साष्टांग नमस्कार असो. तर आता पूर्वीच्या कथेच्या अनुसंधानाप्रमाणे काळ्या कुत्र्याने दहीभात खाल्ल्याने हिवताप गेल्याच्या कथेचं वर्णन आले. लवकर बरी न होणारी पटकी नुसत्या तर्जनीच्या म्हणजे अंगठ्याजवळच्या बोटाचा धाक दाखविल्याने व तरण प्यायला दिल्याने आणि मोडशी म्हणजे जुलाब भाजलेले भुईमुग खायला दिल्याने बरी झाली. तसाच एकाचा पोटशूळ, एकाचा मुळासकट कर्णरोग व एकाचा महाप्रबळ क्षयरोग नुसत्या दर्शनानेच नष्ट झाले. श्री साई कृपेने भीमाजी पाटलांचे दुःख नाहीसे होऊन ते सुखसंपन्न झाले आणि साईबाबांच्या चरणी पूर्णपणे अखंड शरण आले. तसाच हा देखील नवीन तऱ्हेचा अपूर्व चमत्कार श्रोत्यांची ऐकण्याबद्दलची अत्यंत उत्सुकता पाहून सादर करतो. श्रोते जर लक्ष देऊन ऐकणारे नसले तर वक्त्याला स्फूर्ती कशी येईल, कथेला उत्कृष्टपणा कोठून येईल आणि ती रसपूर्ण कशी होईल. वक्ता काय कथन करील तो तर सर्वथा श्रोत्यांच्या अधीन असतो. श्रोतेच त्याचा आधार असतात आणि त्यांच्यामुळेच कथेची गोडी वाढते. असो, आधीच हे संतचरित्र बाहेरून व आतून गोड आणि संतांचे आहार व विहारही गोड आणि त्यांनी सहज उच्चारलेले शब्दही गोड असतात. हे नुसते चरित्र नाही तर स्वानंदरूपी जीवन आहे. ज्या साधनाचा वर्षाव अत्यंत दयाळू साई महाराज यांनी आपल्या भक्तांना आपली आठवण राहावी म्हणून प्रेमाने केला आहे. सत्पुरुषांच्या असल्या कथा प्रपंच व परमार्थ अशाबद्दल असतात. प्रवृत्तीच्या म्हणजेच प्रपंच नीट कसा करावा याच्या गोष्टी सांगता सांगता ते निवृत्तीच्या म्हणजे परमार्थ साधण्यासाठी वैराग्याच्या मार्गाला लावतात. हेतू हा की संसारात सुखाने नांदावे, परंतु नित्य सावध असावे आणि देहाचे सार्थक करावे. अत्यंत पुण्याच्या बळाने जीवाला अनपेक्षितपणे मनुष्य शरीर लाभते. त्यात सुद्धा ज्याला परमार्थ साधतो त्याचे भाग्य तर एक वेगळेच असते. परंतु हे लाभूनही जो त्याचे सार्थक करीत नाही तो विनाकारण पृथ्वीला ओझे म्हणून जन्माला असेच म्हणायला हवे. त्याला पशुपेक्षा जगण्याचे आणखी काय मोठे सुख मिळाले. ज्याला आहार, निद्रा, भय व मैथून याहून दुसरे माहीत नाही तो पुरुष शेपूट व शिंगे नसलेला केवळ पशुच नव्हे का. या मनुष्य जन्माचे ते केवढे महत्त्व आहे. त्यामुळेच ईश्वराची भक्ती साध्य होते व चारही मुक्ती म्हणजे सायुज्य, सालोक्य, सारूप्य, सामिप्य पायाशी लागतात. आत्मज्ञानाची प्राप्ती देखील यामुळेच होते. संसार हा आकाशातील ढगांच्या समूहातील चमकणाऱ्या विजेप्रमाणे फार काळ न टिकणारा असतो.
काळरूपी सर्पाने ग्रासलेल्या लोकांना सुखाची घटिका म्हणजे 24 मिनिटे देवील क्वचित लाभते. आई, बाप, बहीण, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी व चुलता हे सर्व नदीच्या प्रवाहात जसे लाकडाचे ओंडके वाहता वाहता एकत्र येतात, तसेच हे या संसारात एखादा क्षण एकत्र आलेले दिसतात. पण जर का एखाद्या जोराच्या लाटेने फाटाफूट होऊन त्यांची एकमेकांची ताटातूट झाली तर तो पूर्वीचा घाट पुन्हा जुळतच नसतो. या जगात ज्याने आपले हित साधले नाही त्याने आपल्या आईला व्यर्थ त्रास दिला. संतांच्या चरणी जर तो लागला नाही तर त्याचे जन्माचे नुकसान होईल. प्राणी जेव्हा जन्माला आला तेव्हाच मृत्यूच्या मार्गाला लागला. म्हणून आज, उद्या किंवा परवा असा ज्याने विश्वास धरला फसलाच समजावा. या मरणाचे सदा स्मरण ठेवावे. हे शरीर नुसते काळाचे खाद्य आहे. एकूण संसाराचे हे असे अशाश्वत लक्षण आहे. म्हणून माणसाने सदा सावध असावे. व्यवहारात चौकसपणे पाऊल ठेवले म्हणजे परमार्थ विना कष्ट हाती लागतो. म्हणून प्रपंचात आळस नसावा आणि पुरुषार्थ प्राप्त करण्याबाबतीत कधीही बेफिकीर असू नये. साई कथा जे प्रेमाने ऐकतात त्यांना निश्रेयसाची म्हणजे परम कल्याणाची प्राप्ती होईल. त्यांची साई चरणी भक्ती वाढेल आणि त्यांना सुखाचे भांडार लाभेल. ज्यांना साईबाबांचे संपूर्ण प्रेम असेल त्यांना हा कथांचा संग्रह साईंच्या चरणकमलांची पदोपदी आठवणी देईल. ज्यांचे शब्दांनी वर्णन करता येत नाही त्याचे या कथेत शब्दांनी वर्णन आढळते. जे इंद्रियांच्या पलीकडे आहे त्याचे या कथेतून इंद्रियांनी सेवन केले जाते. म्हणून हे कथारूप अमृत कितीही प्याले तरी मनाचे पूर्ण समाधान होणे कठीण आहे. संतांचे कौशल्य अतर्क्य आहे. त्यांचा महिमा अवर्णनीय आहे. त्यांचे शब्दांनी संपूर्णपणे वर्णन करायला कोण बरे समर्थ असेल. या कथा नेहमी कानावर पडल्या की साईबाबा डोळ्यांसमोर सारखे दिसतील. रात्रंदिवस मनात व ध्यानात राहतील आणि आठवणीत व चिंतनातही राहतील. एवढेच काय, जागे असताना व स्वप्नात देखील दिसतील आणि बसले असताना, झोपले असताना, जेवत असतानाही दिसतील. गर्दीत जा किंवा रानावनात जा तेथेही सर्वदा बरोबर येतील जातील. अशा प्रकारे आपल्याला त्यांचा एकसारखा छंद लागला की आपल्या मनाची परमेश्वराच्या ठिकाणी लय लागलेली स्थिती होईल. असे दररोज होऊ लागले की चित्त चैतन्यात म्हणजे विश्वाला चैतन्य देणाऱ्या शक्तीत म्हणजे परमात्म्यात एकरूप होईल. असो, आता पुढच्या कथेचा संबंध जो मागच्या अध्यायाच्या शेवटी सांगितला त्याची सुरुवात करूया. श्रोत्यांनी आदरयुक्त व्हावे. भावभक्तीची शिरापुरी कितीही खाल्ली तरी सदा अपुरीच वाटते. अगदी पोटभर खाल्ली तरी कधीही पूर्णपणे तृप्ती होत नाही. असो श्रोत्यानो, आता ही दुसरी कथा आपण जर लक्ष देऊन ऐकली तर संतांच्या दर्शनाच्या सार्थकतेची मनाला खात्री पटेल. बाहेरून दिसायला साईबाबा काहीच करत नसत. आपली जागा सोडून कोठेही जात नसत. तरी सुद्धा बसल्या जागी ते सर्व काही जाणत असत आणि सर्व लोकांना तसा अनुभवही देत असत. जे त्रिकाळी सुद्धा अबाधित अस्तित्वरूपी तत्व म्हणजे ब्रह्म आपल्या शरीरात असते तेच संपूर्ण जगात असते. ही गोष्ट आपल्या शरीराचे भान विसरून सतत लक्षात ठेवा. या सतत्वाला जो शरण गेलेला असेल त्याची सर्वांशी एकरूपता असते हे जाणावे. कारण वेगवेगळेपणा धरला की जन्ममरणांची परंपरा मागे लागते. आपण व जगातील इतर सर्व प्राणी व वस्तू वेगवेगळे आहेत असेच ठसविणारी जी बुद्धी म्हणजेच खरोखरच अज्ञान होय. गुरुच्या भेटीने व शास्त्रांच्या अभ्यासाने चित्ताची शुद्धी होऊन ब्रह्ममय होण्याची स्थिती प्राप्त होते. अविद्येपासून मुक्त होणे म्हणजेच एकत्वाची प्राप्ती होणे होय. मनात थोडासा देखील भेदभाव असला तर मग एकमेव स्थिती ती कसली.
ब्रह्मदेवापासून ते सर्व न हलणाऱ्यापासून सर्व वस्तूंपर्यंत जे जे आपणाला स्वस्वरूप किंवा ब्रह्म यापासून वेगळे दाखविते व जे जे सत्यासत्य नित्यानित्य यातील भेद जाणण्याचे ज्ञान नसलेल्यांना ब्रह्म नसलेले भासते, ते चोहोबाजूनी ब्रह्मच असते. सर्व प्रकारचे गाढ ज्ञान असणे हा त्याचा स्वाभाविक गुण आहे. संसारातील कर्तव्यांना जेथे वाव नाही आणि जेथून नाव व रूप यांचा ठिकाणाच पुसून टाकलेला आहे, तेच हे अवयवांशिवायचे ब्रह्म होय. आपल्याला स्वस्वरूप किंवा ब्रह्म यापून वेगवेगळे समजणाऱ्याच्या स्वभावामुळे अज्ञान व मोह यांच्या घोडचुकांमुळे जे चित्त नानत्वाच्या संभ्रमात घोटाळते, त्याला एकत्वाचे ज्ञान झाले की ते स्वस्थ होते. मी वेगळा, इतर लोक वेगळे असे ज्यांना काही निराळे दिसत नाही, ज्यांना हे जग सर्व अखंड व एकत्र रसाने भरलेले आणि त्याशिवाय आणखी दुसरे काही शिल्लक राहिलेलेच नसते, ज्यांना नाव व रूप यासह कार्य करणे ही कटकटच वाटते, ज्यांनी नानत्व सर्वदा टाकून दिलेले असते, त्यांचे ब्रह्म होणे ते हेच होय. या जगात आपणच फक्त आहोत. आपल्याशिवाय दुसरी रिकामी जागाच नाही. आपण 10 दिशा पूर्णपणे व्यापून आहोत आणि आपल्याशिवाय दुसरे काही नाही, हीच भावना दृढपणे धरावी. भुलविणाऱ्या मायेला दूर सारावे. आपल्याशिवाय दुसरी परकी वस्तू नाही हे लक्षात ठेवून आपली दृष्टी आवरून ठेवावी. श्रोत्यांना सहज शंका येईल की हा भेदभाव कसा उत्पन्न होतो. ब्रह्म हे जाणण्याची वस्तू व जीव हा ते जाणण्याचा प्रयत्न करणारा, ही अशी भावना जाणण्याला उपाय कोणता. थोडीशी जरी भेदबुद्धी असली तरी अनन्यत्वाचा नाश होतो. तात्काळ नानत्व पण उत्पन्न होते आणि हेच जन्ममरणाला कारण होते. अविद्यारूपी अंधारी दृष्टी दूर झाली की सर्व सृष्टी देखील दिसेनाशी होते आणि दृष्टीमध्ये फक्त स्वस्वरूप भरून राहते आणि नानत्व लगेच पळून जाते. शुद्ध पाण्यात शुद्ध पाणी मिसळले की ते सर्व एकच होते. पूर्वीचे व आताचे सारखेच दिसते आणि वेगवेगळेपणाची ओळखच उरत नाही. लाकडाचा तुकड्यांचा आकार वेगवेगळा असतो, परंतु त्यांना पेटविले की ते अग्नी स्वरूपात एकच दिसतात. त्यांचा तुकडेपणा राहत नाही आणि आकारही राहत नाही. आपल्या अग्नी स्वरूपात ते विलीन होऊन जातात. त्याचप्रमाणे आत्मा एकच आहे. या ज्ञानाला आणखी दुसरे प्रमाण देऊन सिद्ध करण्याची जरुरी नाही. सर्व प्राण्यांमध्ये आत्मा पूर्णपणे भरलेला असतो, परंतु रूपविहीन असल्याने डोळ्यांना दिसत नाही. खोट्या कल्पनामुळे प्राण्यांचे चित्त सदा घोटाळ्यात पडते आणि त्यामुळे तो जन्म मरणाची दुःखे अनुभवत सर्वदा क्षुब्ध मनस्थितीत असतो. नाम व रूप यांची उपाधी टाकून ज्याने ईश्वराच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान झाल्याची अवस्था साध्य केली आहे, असा सिद्ध पुरुषाला माया बांधत नाही आणि तो सदा आत्मानंदात मग्न असतो. असल्या स्थितीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री साईंचे चरण आहेत आणि ज्यांना त्यांचे दर्शन लाभले ते लोक खरोखरच धन्य होत. चंद्र जसा पाण्यात दिसला तरी तो पाण्याच्या बाहेरच असतो, त्याप्रमाणे संत जरी भक्तांनी वेढलेले असले तरी वस्तुतः ते त्यांच्यापासून अगदी दूरच असतात. त्यांच्या भोवती भक्तजन जमलेले असले तरी त्यांची कोठेही आसक्ती नसते. त्यांची मनाची वृत्ती आत्मस्वरूपी घडलेली असते आणि दृष्टी कधी दुसरीकडे कोठे पाहतच नसते. असे हे महान साधू संत ज्यांच्या बोलण्याप्रमाणे साक्षात ईश्वरही वागत असतो, त्यांना या जगात प्राप्त न होण्यासारखे काहीच नसते. तसेच न कळण्यासारखे देखील काहीच नसते. उपदेश देणारे व घेणारे गुरु व शिष्य या जगात असंख्य असतात, परंतु उपदेशाबरोबर अनुभवही देणारा गुरु क्वचितच सापडतो. ओम साईराम. तर भक्तजन हो, अध्याय 14 भाग पहिला आता आपण इथेच थांबूया. बाकीचं पुढच्या भागात. ओम साईराम.
तर ह्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. ओम साईराम.